आज नालायक अधिकाऱ्यांच्यामुळे झालेला माझा अपघात। यांना तर खरं तुम्हाला सांगतो, आज मी माणुसकीचं भान ठेवतो, चपलानं मारलं पाहिजे यांना। त्या लोकांवर मनुष्य होता तर गुन्हा दाखल करावा। मार्गावर देवरोड येथील शिंदे पेट्रोल पंपाजवळ फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंत्रपाळे यांनी आंदोलन पुकारलं आहे। आपण पाहू शकता अक्षरशः ते रोडवर झोपले आहे आणि येणारी जाणारी जे ट्रॅफिक आहे, जे वाहतूक आहे, ते पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। एकंदरीत काय या फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या मागण्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। त्याचे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंत्रपाळे यांच्याकडून पाहूया। आज सुमारे 4 वर्ष झालेली आहेत आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत धर्मपाल तंत्रपाळे यांच्या नेतृत्वाखाली। या आंदोलनाच्या आमचे मागण्या आहेत की इथे ओव्हरब्रिज व्हावा। 10 वर्ष झालेली आहेत। आमची मागणी काय आहे तर इथून ओव्हरब्रिज झाला पाहिजे व अंडरपास बायपास सुद्धा झाला पाहिजे। सुमारे दरवर्षी 150 इथे लोकांचा बळी गेलेला आहे आणि वारंवार मागणी करून वारंवार आम्ही रस्त्यावर उतरून सुद्धा धर्मपालजी तंत्रपाळे इथे दर महिन्याला आंदोलन करतात, पत्रव्यवहार करतात। पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांच्या मागणीला फक्त आम्हाला काय सांगण्यात येत आहे की नाही आम्ही आमचं काम करत आहे, आम्हाला पत्र देण्यात येत आहे आणि पत्र देऊन काय सांगतायत की पुढच्या महिन्यामध्ये काम चालू करू। असं कमीत कमी 10 वर्ष झाले आम्हाला फक्त पुढे टाळलोट चाललेली आहे। तरी आमच्या सर्वांची हीच मागणी आहे की इथं ओव्हरब्रिज झाला पाहिजे व अंडरग्राउंड ब्रिज झाला पाहिजे। याच्यामुळे काय होईल की येणाऱ्या जाणाऱ्या शाळेही लोक आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, यांची समस्या टळली जाणार आहे आणि फार गरजेचं आहे। आम्ही पाठीमागच्या वेळेस ओल्ड बॉम्बे पुणे हायवेला सुद्धा अशाच प्रकारे मागणी केली। तिथं कमीत कमी 14 वर्ष 14 वर्ष आम्ही पाठीमागे पाठपुरावा घेतला, तेव्हा तिथे ओव्हरब्रिज झालेला आहे। तरी आमच्या सर्वांच्या मागण्या रास्त आहेत आणि आज रोजी अधिकारी सुद्धा काय सांगतायत आम्हाला ओव्हरब्रिजची आम्ही मागणी तयार करू पण अंडरग्राउंड ब्रिज तुम्हाला होणार नाही। फक्त आम्हाला टाळण्यासाठी हे सगळ्या गोष्टी करत आहेत। आम्ही सगळ्या वतीने माझे विनोद भाऊ भंडारी हे माझे सहकारी आहेत, आमच्या महिला वर्ग आहेत, यांचं सुद्धा हेच मागणी आहे। संपूर्ण देहुरोड समाजातील प्रत्येक व्यक्ती इथं आलेली आहे की बाबा हे एका व्यक्तीचं आंदोलन नसून प्रत्येक समाजातील व्यक्तीचं, प्रत्येक नागरिकाचं इथं आंदोलन आहे। तरी लवकरात लवकर ही मागणी पूर्ण आणि रास्त झाली पाहिजे व या गोष्टीला दुजोरा न देता आज आंदोलनाचं स्वरूप काय आहे? आज आंदोलनाचं स्वरूप जोपर्यंत आम्हाला त्यांच्याकडून लेखी स्वरूपात मिळत नाहीये की ओव्हरब्रिज व अंडरग्राउंड मार्ग मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीये। मी नीता चव्हाण, आमचे भाऊ धर्मपाल तंत्रपाळे यांनी 2015 पासून जो आमच्यासाठी आंदोलन चालू केलं आहे ते आज 10 वर्ष झाले। आमच्या इथं काही तो मार्गच लागला नाही, त्याचा रस्त्याचा आमचा कुठलाच निर्णय साहेबांनी दिला नाही अजूनपर्यंत। त्याच्यासाठी आता आम्ही उपोषण ठेवलंय, म्हणजे जोपर्यंत आम्हाला निर्णय कुठला एकही ठाम देत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहे। भाऊंना आम्ही साथ देणार आहे कारण आमची खूप गरज आहे ह्याला। भाऊंना गरज नसली तरी ते आमच्यासाठी इथं किती वेळा आंदोलन केले आम्हाला माहिती आहे। आम्ही ऑफिस पर्यंत पण गेलो त्यांच्या 10 वर्ष पहिले, तरी आम्ही वारंवार आंदोलन करतच आहोत इथं। तरी यांनी आमची काय अजून तक्रार मनावर घेतलेली नाहीये, त्यामुळे आम्ही आता इथंच बसणार आहे। जोपर्यंत आम्हाला त्याचा न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून काय हलणार नाही। फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष माननीय धर्मपालजी तंत्रपाळे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पुणे बेंगलोर हायवेवर जे आंदोलन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। प्रथमतः या आंदोलनाला किवळे, विकासनगर, मामुर्डी परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनींच्या वतीने या ठिकाणी मी पाठिंबा व्यक्त करत आहे। या ठिकाणी 2012 पासून आमच्या सर्व नागरिक बंधू भगिनी ही मागणी करत आहे की ह्या ठिकाणी अंडरपास व्हावा। त्या मागणीसाठी वारंवार आंदोलन, वारंवार त्या अधिकाऱ्यांशी बोलणं करूनही किंवा अनेक निवेदनं देऊनही त्यावर काही परिणाम झालेला नाहीये। या ठिकाणी रस्त्याने ये जा करत असताना अनेक लोकांचा बळी या ठिकाणी गेलेला आहे। हे एवढं बळी गेल्याच्या नंतरही ह्या अधिकाऱ्यांना याची जाग येत नाहीये आणि ह्याच पलीकडं श्री मुकाई माता चौकामधून अनेक गाड्यांची ट्रॅफिक या ठिकाणी जाम होत आहे आणि ती जाम होत असताना या ठिकाणी विकासनगरला जाण्यासाठी अंडरपासची खूप मोठी आवश्यकता आहे। ही आवश्यकता असताना अनेक लोकांचे बळी गेलेले असतानाही त्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदनं, वारंवार प्रत्यक्ष भेटून सांगूनही आजपर्यंत त्याचा काय पाठपुरावा झालेला नाही। ह्यापुढं जर हा असा पाठपुरावा जर झालेला होणार नसेल तर मग या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या या आंदोलनाला मी किवळे ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करत आहे। विकासनगर किवळे सर्व पक्षांच्या वतीनं, सर्व रहिवाशांच्या वतीनं 2015 पासून आम्ही या ठिकाणी उत्तम नगर, देवीवन ते विकासनगर
या मुंबई वाया देवरोड सातारा बेंगळूर महामार्गावर शिंदे पेट्रोल पंपाच्या तिथं भुयारी मार्ग करावा. भुयारी मार्ग होईपर्यंत पर्याय म्हणून ओव्हरब्रिज करावा आणि साईडचे जे सर्व्हिस रस्ते आहे ते सर्व्हिस रस्ते डांबरीकरण करावे, खड्डे बुजवावे, त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट जे बंद आहे ते चालू करावे. त्याचप्रमाणे इंद्रप्रभाच्या समोर जो पॅचेस आहे त्याच्यामध्ये वाहनं थांबतात तो पदाचारांसाठी आहे, ते वाहनं काढण्यात यावे. आणि तिथं जे मोकळी जागा आहे ज्या ठिकाणी गवत वगैरे तिथं गार्डन करून इंद्रप्रभाच्या लोकांना त्याची सुविधा मिळावी. यासाठी 2015 पासून आम्ही आंदोलन करतो. या रस्त्याच्या पलीकडे उत्तमनगर देवीवन आहे, लेखा फार्म आहे. लेखा फार्म या ठिकाणी हजारो लग्न होत असतात, तिथं बाहेरून आणि विकासनगर किवळेचे लोक येतात. त्यानंतर या ठिकाणी विकासनगरचे लोक पलीकडच्या साईडला जाऊन शाळा असेल, शिवाजी विद्यालय असेल, कॉलेज असेल, पुन्हा या ठिकाणी नोकरदार वर्ग, कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात, त्याचप्रमाणे उत्तमनगर देवीवन या सगळ्या लोक देवरोड बाजारपेठमध्ये बाजारसाठी येतात. हे सगळे लोक रस्ता क्रॉस करतात आणि अचानक पोलिसांनी 2-3 वर्षापूर्वी जो मधला रस्ता होता आमचा तो बंद केला. तो अपघातामुळे बंद केला हे आपण मान्य करू शकतो. मग त्यांना म्हटलं पर्याय तरी आम्हाला तुम्ही मार्ग द्या, एक तर भुयारी मार्ग द्या किंवा ओव्हरब्रिज द्या, कम से कम 2 व्हीलर तरी आमची पलीकडे जाईल किंवा पायी तरी लोक येतील, असं काहीतरी करा. पण गेले 2015 पासून हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांकाचे लोक एवढे उस्ताद आहे, त्यांच्यासारखे उस्ताद कोणीच नाही आहे. 2015 पासून आमच्या लोकांना सारखं चुत्या बनवतात, पत्र देतात, तुमचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे, तुमचा प्रस्ताव पुढे पाठवला, आता त्याच्यावर ओढून कारवाई होणार. ते आता आतमध्ये ठेवलं मी, त्याच्यावर कारवाई होणार. 2015 पासून आम्ही येतो, आंदोलन करतो. पोलिसांचा फोन येते, रस्ता अडवाचाने बाजूला व्हा, रस्ता अडवाचाने बाजूला व्हा, गुन्हे दाखल होईल, अमुक होईल, टमुक होईल, आमचा आहे का पुढच्या वेळेस करा. 2015 पासून मागच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन आत्मदहन जाहीर केलं होतं. त्याचं पत्र CP साहेबांना देण्यासाठी गेलो असता PMPLच्या बसनं मला उडवलं आणि उडवल्यानंतर माझं पूर्ण हा भाग फ्रॅक्चर झाला. मी 10 दिवस ICU मध्ये होतो. आजपर्यंत मला नीट बोलता येत नाही, माझ्या डोळ्यातून सारखं पाणी वाहते. हे अपघात 2023ला ह्याच रस्त्यामुळे झालेला आहे आणि ह्याच नालायक अधिकाऱ्यांच्यामुळे झालेला आहे माझा अपघात. यांना तर खरं तुम्हाला सांगतो, आज मी माणुसकीचं भान ठेवतो, चपलानं मारलं पाहिजे यांना. 2023ला मी मेलो असतो, आज मला म्हणतात PI साहेबांचा फोन आला, तुम्ही धर्मपाल बाजूला व्हा. DCP साहेबांचा फोन आला, साहेब ठीक आहे तुमचा आम्ही मान ठेवतो, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. एखाद्या कार्यकर्त्याचा जीव चालला इथं, कम से कम आज बघा वकील साहेब किती 150 लोकांचा जीव गेला इथं ह्या रस्त्यावर. हे पत्र कोणाचं आहे? देवरोड पोलीस स्टेशनचं पत्र आहे. जर 150 लोकांचा जीव इथं जात असेल तर इथं अंडरपास होणे गरजेचं आहे किंवा नाही हे मला पहिले पोलिसांना विचारायचं आहे की इथं अंडरपास होणं गरजेचं आहे का नाही. तुम्ही पत्र दिल्यानंतर त्यांनी अंडरपास विषयी काय कारवाई केली? 1 वर्ष वाट बघितली मी त्यांची. एवढे नालायक अधिकारी आहे का ज्या मला दवाखान्यामध्ये भेटायला आले आणि दवाखान्यामध्ये म्हणले अरे विनंती करतो तुम्हाला. मला तेव्हाचे PI साहेब सुरवंशी साहेबांनी विनंती केली, भाऊ तुमची तब्येत खराब आहे, तुम्ही नका या रिक्स मध्ये पडू, तुम्हाला दवाखान्यामध्ये आरामाची गरज आहे. मी तिथं ऐकलं त्यांचं, नेहमी पोलीस मित्र असल्यामुळे ऐकतो. 2023 ते 2024 1 वर्ष झाले, फायबर ब्रिजचं नाहीये किंवा अंडरपासचं नाहीये. परत मी आता आजचं आंदोलनाचं पत्र दिल्यानंतर परत जाग आली आणि जाग आल्यानंतर 2-4 दिवसापूर्वी आले, पलीकडच्या साईडला काहीतरी माफ केलं, म्हणला इथून असं ओव्हरब्रिज होतं, तिकडनं ओव्हरब्रिज होतं. म्हटलं ज्या लोकांसाठी मी आंदोलन करतो ते 18 तारखेला मंगळवाडी इथे येणार आहे, त्यांच्या समोर होऊ द्या. धर्मपाल तंत्रपाळेच्या घराला ओव्हरब्रिज पाहिजे किंवा धर्मपाल तंत्रपाळेच्या घराला रस्ता पाहिजे अशातला विषय नाहीये. त्या लोकांना रस्ता पाहिजे, ठीक आहे, हाय टेन्शनचा विषय म्हणून मदतून होणार नाही, साईडला होणार, पण त्या लोकांचे असून भूमिपूजन घ्या. आमचे शायनिंग करण्यासाठी आंदोलन नाहीये, नाव मोठं करण्यासाठी आंदोलन नाहीये. त्या लोकांचा प्रश्न आहे, त्यांच्या हातून उद्घाटन घ्या. या ठिकाणी अंडरपासची मागणी आहे आमची. आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन नुसतं तोंडाला पावडर फासणारं नाही आहे. जरी ओव्हरब्रिज झाला तो ओव्हरब्रिज आमचे लोक जास्त वापरणार नाही. आम्ही काय म्हणतो की इथं कम से कम 2 व्हीलर जाण्या एवढा, पायी जाण्या एवढा, विद्यार्थी जाण्या एवढा आम्हाला फक्त भुयारी मार्ग द्या. ओव्हरब्रिज करतो हा माझा पर्याय नाही आहे बरं का महिला भगिनींनो. ओव्हरब्रिज हा तात्पुरता स्वरूपाचा आपल्याला समाधानासाठी असेल, पण जोपर्यंत अंडरपास होत नाही तोपर्यंत आमच्या सगळ्या लोकांची या आंदोलनाचं नेतृत्व मी करत नाही, हे सगळे लोक करतात. या लोकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. मी या लोकांना कोर्ट कचेरीच्या पण भानगडीत पाळणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जेवढे आंदोलनामध्ये अनेक वर्षापासून आमचे लोक या आंदोलनामध्ये सहभागी आहेत, त्या आंदोलनाचा मी तुम्हाला आवर्जून सांगतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. देवरोडचा उड्डाण पूल आजच्या लोकांना जमलं नाही, देवगाव ते निगडी 4 पदरीकरण आजच्या लोकांना जमलं नाही,
पण देवरोडकरांच्या आणि विकासनगर किवळेकरांच्या आणि सगळ्या पक्षांच्या, विनोदजी, त्याच्यात एकट्याचा भाग नव्हता, सगळ्या पक्षाचा भाग होता. त्या सगळ्या पक्षाच्या वतीनं आम्ही तो उड्डाणपूल आणि 4 पदरी करून घेतला. आज इथं विकासनगर किवळे आमचं गाव, या सगळ्यांच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये भुयारी मार्ग करून घेणार आहोत. आज जरी एक पाऊल मागे घेतला, पण उद्या मी PI साहेबांना बोलणार आहे, साहेब आमच्या लोकांची मानसिकता आज मी तयार केलेली आहे. आमच्या लोकांची मानसिकता तयार केलेली आहे. पुढच्या वेळेस सगळ्यांनी कपाळाला काळ्या पट्ट्या बांधायच्या आणि पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला हे समजून जायचं आणि तरच आंदोलनाला यायचं. धर्मपाल तंत्रपाळच्या सोबत नाही तर घरात बसायचं. पुढच्या वेळेस 1-2 महिन्याचा कालावधी अधिकाऱ्यांना देऊ आहे. त्याच्यानंतर ते आंदोलन होणार, ते निर्णायक होणार आहे. पोलिसांना गाड्या घेऊन यावं लागेल, आतमध्ये टाकून आम्हाला जेलात चढू द्यावं लागेल, पण माघार होणार नाही. कारण का हा प्रश्न तेवढा सोपा नाही आहे, जेवढा आपण समजतो तेवढा सोपा नाही आहे. त्याच्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये आज उद्घाटन आमच्या महिलांचे असते ते ओव्हरब्रिजचं आम्ही करतोय. ते अधिकाऱ्यांना सांगितलं मशीन वगैरे घ्या, नुसतं चुत्या बनवू नका, काहीतरी आपलं ते हे मारलं, चुन्याची फक्की मारली इथं होणार. राहिली दुसरी गोष्ट की प्रस्ताव पाठवतो, तो प्रस्ताव आजपर्यंत चुत्या म्हणून आपल्याला त्याने प्रस्ताव कुठलाच नाही पाठवलेला आहे. आता 2 दिवसानंतर जे मिटिंग घेऊन प्रस्ताव नव्यानं पाठवणार आहे, तो प्रस्ताव आल्यानंतर आम्ही सन्माननीय बाळासाहेबजी चरस, जे आमचे सगळे मोठे बंधू आहेत, दादा चरस असतील, विनोदजी भंडारे असतील, वकील साहेब असतील, सिंधवानी साहेब असतील, अजून आमच्या इथले कोणी जे नेते असतील, हे सगळे लोक, सन्माननीय नितीन गडकरी साहेब, महावीरजी बर्लोटा असतील, हे सगळे लोक सन्माननीय नितीनजी गडकरी साहेबांना आजपर्यंत जेवढं झालं त्याचं पुण्यामध्ये जेव्हा ते येतील त्यांची आपण भेट घेऊ आणि त्यांना सांगू. त्यांनी सांगितल्यानंतर काय ऍक्शन घेतात बघू. नसलं तर पर्याय पुढचं आंदोलन आपलं ठरणार आहे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. या ठिकाणी जे आहे भुयारी मार्ग झाला पाहिजे, यामुळे हा आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. देवरोड पोलीस स्टेशनचे अधिकारी, त्याचप्रमाणे महामार्गाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहे. अधिकारी त्यांच्या मागण्या पूर्ण करतात का नाही हेच पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे.